तू भेटेशी नव्याने या मालिकेचा आजचा म्हणजे 19 नोव्हेंबरचा भाग तुम्ही बघत आहात आणि आज खूप मोठं सिक्रेट रिव्हील झालंय बरं का प्रेक्षकांनो. आज तन्वीच्या डायरीचा दुसरा भाग मिळालेला आहे. या गौरीला कसा मिळाला, काय मिळाला, त्यासाठी आजचा भाग शेवटपर्यंत बघत राहा. तर सुरुवातीला आपण बघतोय अभिमन्यू सर आणि गौरी दोघं जण एकमेकांशी बोलतात कॉलेजमध्ये. गौरी म्हणत असते, माझ्या आई वडिलांसाठी मला नोकरी करणं भाग आहे. अभिमन्यू सर म्हणतात, मला कळतंय तू जॉब का करतेस, मला तसं म्हणायचं नव्हतं. पण आता ही गौरी म्हणते, सर कायदेशीररित्या मी तुमची बायको आहे, तुम्ही फार फार तर माझी जबाबदारी घ्याल, पण आई वडिलांची जबाबदारी मलाच घ्यावी लागेल ना. हे बघा सर, मला माहितीये तुम्ही माझ्या आई वडिलांची पण जबाबदारी घ्याल, पण मला ते जमणार नाही, कारण माझ्यामध्ये स्वाभिमान आहे. प्लीज सर, मला कॅन्टीनमध्ये जॉब करू द्या. आता सर म्हणतात, पण तू त्यासाठी तुझ्या शिक्षणाला तिलांजली देणार आहेस का. गौरी म्हणते, मी माझं शिक्षण पूर्ण करणार आहे सर. तर आता त्यावरून या अभिमन्यू सरांना तन्वी आठवते. तन्वी त्यावेळेला माहीला म्हणते, माही काहीही झालं ना तरी मी शिकणार म्हणजे शिकणार, माझं शिक्षण कोणीही थांबवू शकत नाही. माही या जन्मात नाही जमलं ना तरी पुढच्या जन्मात शिकेन, पण मी शिकेन. तर गौरीची जिद्द अगदी तशीच आहे असं अभिमन्यू सरांना दिसतंय. आता गौरी म्हणत असते, सर मी काय म्हणते सांगा ना मला, तुम्ही शिकवाल का. तुम्ही जर मला शिकवलं तर बाहेरून परीक्षा देऊन मी पहिली येऊ शकते ना. सर तुम्ही शिकवाल का मला प्लीज. गौरी खूप रिक्वेस्ट करते आणि मग आता ती म्हणते, तुम्हाला हे तर मान्य आहे ना की मी चांगली विद्यार्थिनी आहे. ही बायकोची विनंती नाहीये, ही एका विद्यार्थिनीची कळकळीची विनंती आहे. सर प्लीज मला शिकवा. तुमच्यासारखा शिक्षक असला ना तर मी माझं शिक्षण पूर्ण करू शकते. प्लीज सर शिकवाल ना मला. आता अभिमन्यू सर मानेनेच होकार देतात. गौरी खूप खुश होते आणि म्हणते, थँक्यू सर, थँक्यू सो मच. तुमचे हे उपकार मी आयुष्यभर नाही विसरणार. आता अभिमन्यू सर असं तिला होकार देऊन तिथून निघून गेल्यात. आता इकडे बघा, कॅन्टीनमध्ये अण्णा ओरडत असतो या दोषावरती, तू अजून ऑर्डर का पूर्ण केली नाही, लवकर लवकर कामं कर. आता तेवढ्यात तिथे गौरी येते. रागिणी सुद्धा तिथेच बसलेली असते कॅन्टीनमध्ये. आता रागिणी गौरीला आलेलं बघते. गौरी आल्याला विचारते, अण्णा मी आता काय करू. अण्णा म्हणतो, विचारू नकोस गौरी, जा कॅन्टीनच्या आत स्वयंपाकघरात बघ काय करायचंय काय नाही ते. आता तेवढ्यात तिथे रागिणी येते आणि म्हणते, काय ग ए शहाणे, इथे यायची तुझी हिंमत कशी झाली ग. काल एवढा तमाशा झाल्यावर सुद्धा तू इथे कशी काय आली आहेस गौरी. तुझ्यामुळे एवढा तमाशा झाला काल आणि तोंड वर करून आलीस का ग. काय रे अण्णा, तुला कॅन्टीन हवंय की नको. आता अण्णा म्हणतो, अयो मॅडम असं का बोलताय. आता लगेच ही रागिणी तिला टॉन्ट मारते गौरीला आणि म्हणते, ही नोकऱ्या खाणारी पोरगी आहे, अभिमन्यू सरांची नोकरी हिनेच खाल्ली आहे. काय तुला सुद्धा हे कॅन्टीन सोडावं लागेल अण्णा आता. अण्णा म्हणतो की प्रिन्सिपल सरांनीच सांगितलंय की गौरीला इथे शेफ म्हणून ठेवायचं, नो चेंजिंग शेफ, ऑनली गौरी शेफ. आता लगेच रागिणी म्हणते, ओ अच्छा असे होय, म्हणजे स्वतःची बाजू सेफ केली वाटतं हिने आणि अभिमन्यू सरांना त्यांना तोंड घाशी पाडलं. हिच्यामुळे अभिमन्यू सरांची नोकरी गेली. कॉलेजचे शान होते अभिमन्यू सर आणि ही असं करते ती गौरीला. आता गौरी काहीच बोलत नाही. मग रागिणी म्हणते, आता काय बाबा, बायकोच्या कॅन्टीनच्या पगारावर राहावं लागेल अभिमन्यू सरांना. हिला काय टेन्शन आहे त्याचं, अभिमन्यू सर त्यांचं ते पाहून घेतील ना. पण आता अण्णा सांगतात की अभिमन्यू सर सुद्धा इथे जॉब करणार आहे, ते कुठे चालले. रागिणीचा पचकाच झालाय. रागिणी म्हणते, काय. गौरी म्हणते, हो मॅडम, अभिमन्यू सर कॉलेज सोडून कुठेही जाणार नाहीये. त्यांनी जर कॉलेज सोडलं असतं तर विद्यार्थ्यांचं किती नुकसान झालं असतं. सगळ्या मॅनेजमेंट कमिटीने हा डिसिजन घेतलाय. पण आता ही रागिणी म्हणते, नाही नाही असं कसं शक्य आहे, कॉलेजला काय इमेजची पडलेली नाहीये का, ते इमेज कॉन्शियस आहेत, पण त्यांनी असं कसं केलं. मग अण्णा म्हणतो, कारण त्याचं सरळ आहे, आपल्या गौरीने तिने शिक्षण सोडलंय, आता ती फक्त कॅन्टीनचं काम करणार, म्हणून अभिमन्यू सरांचा जॉब टिकलाय. आता गौरीने चांगलं केलं तरी हिला प्रॉब्लेम आणि नाही केलं तरी प्रॉब्लेम. आता त्यावरूनही रागिणी तिला वाटेल तसं बोलते. अण्णा गौरीला म्हणतात की गौरी जा कॉफी दे पटकन सगळ्यांना. आणि आता गौरी आलेच म्हणून तिथून निघून जाते. पण रागिणीचा मात्र जबरदस्त पचका झालाय. तिला वाटलं नव्हतं गौरी अभिमन्यू सरांसाठी शिक्षणाचा त्याग करेल म्हणून. तर आता बघा, इकडे या रागिणीचा भाऊ म्हणजे शेखर, अर्पिताचा नवरा, आणखीन हिला भडकवतोय अर्पिताला. अर्पिताला म्हणतो,
काय ग अर्पिता, मी दादाला एवढं चिडलेलं कधीच बघितलं नाही. अगं असं वाटत होतं. अगं अर्पिता, आता दादाची नोकरी गेली ग, टेन्शन आलं ग मला. आता दादा जर रेल्वेच्या रुळावर जाऊन बसले तर. आता ही अर्पिता म्हणते, अहो काही पण काय बोलतं, मला भीती वाटते ना. आता शेखर म्हणतो, अगं पण मी काय म्हणतोय. अर्पिता म्हणते, बघा ना पण त्या पोरीला त्याचं काही ऐका, गेली कॉलेजमध्ये आयटीत मिरवत. आता ते शेखर म्हणतात की अगं मी तेच सांगतोय तुला, लग्न मानवलं नाहीये त्यांना. अर्पिता म्हणते, अहो पण दादाला कळत नाही ना, एक एक करून घर गिळणार आहे ती आपलं. आता शेखर म्हणतो, अगं पण दादाच्या आयुष्यातून जोवर त्या पोरीला आपण हाकलत नाही ना, तोवर आपलं काही खरं नाही अर्पिता. आता ही अर्पिता म्हणते, कसं करायचं अहो पण. आता शेखर म्हणतो, कसं करायचं काय कसं करायचं. अगं वेगळं करायचं, दोघांना वेगळं करायचं, दादाला आणि गौरीला, हाच एक उपाय आहे. अर्पिताला आता हे अर्धवटच कळलंय. आता ती लगेच म्हणते, बरोबर आहे हा तुमचं, माझ्या दादाच्या आयुष्यातून तिला बाहेर काढलंच पाहिजे. शेखर तिला हां हां करत असतो. अर्पिता म्हणते, आपण जाऊन बघायचं का दादाला कॉलेजमध्ये, नाहीतर रागिणीला फोन करायचा का. आता ही रागिणीला फोन करते आणि फोन स्पीकरवर ठेवते. आता ती विचारते, रागिणी अगं काय ग, कुठे आहेस तू, म्हणजे प्रिन्सिपल सरांशी तू बोललीस का, दादाच्या जॉबचं काय झालं. रागिणी म्हणते, आता आपल्याला काही करायची गरज नाही राहिली आहे. अर्पिता म्हणते, अगं पण ते निर्णय वगैरे ठरणार होता ना, अगं त्याचं काय झालं सगळं. तर आता ही रागिणी म्हणते, अगं बाई त्याचं काही झालेलं नाहीये, आता काही जाणार नाहीये अभिची नोकरी. आता हे सगळं ऐकल्यावर अर्पिता खुश होते आणि म्हणते, अगं हे चांगलं आहे ना, मग तू कशाला चिडून बोलते. सदा तिच्या नवऱ्याला सांगते मागे, अहो दादाची नोकरी जाणार नाही बरं. आता रागिणी म्हणते, अगं बाई ही सगळी त्याच्या बायकोची मेहरबानी आहे ना. अर्पिता म्हणते, म्हणजे काय सांगतेस तू. आता रागिणी म्हणते, अगं म्हणजे काय, म्हणजे त्या गौरीने तिचं शिक्षण मागे घेतलंय त्या अभिच्या नोकरीसाठी. धीड दमडीची पोरगी पण असं डोकं चालवते ना की शेवटचा मास्टर स्ट्रोक असतो ना तो हिचाच असतो. अभिच्या नजरेत आता एवढा मोठा त्याग केलाय, आता त्याच्या नजरेत ती मोठी होणार. आता ना अभि आयुष्यभर तिच्या उपकाराच्या ओझ्याखाली राहणार आहे. तुला अर्पिता तिची खेळी कळते का तुला. अरे देवा, ही कुठल्या कुठे चालली आहे प्रेक्षकांनो. आता ती म्हणते, जाऊ दे माझं डोकं दुखतंय, मी फोन ठेवते. आणि तिने फोन फायनली ठेवलाय. शेखर म्हणतो, अरे बाप रे अर्पिता, हा तर खरंच मास्टर स्ट्रोक होता. आता अर्पिता म्हणते, येऊ दे तिला घरी, नाही तिची अक्कल ताळ्यावर आणली ना तर नावाची अर्पिता नाही, आपलंच अन्न खाते ना आपल्यावरच उपकार करते. वा रे वा, स्वतःला काय अतिशहाणे समजती का. येऊ द्या तिला घरी, आता बघतेच मी. तर आता बघा प्रेक्षकांनो, हिने कुठल्याही दृष्टीने म्हणजे वेगळ्या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टींचा अर्थ घेतला अर्पिताने, जसं तिला रागिणीने दाखवलाय. पण आता बघा, गौरी घरी आल्यावर ती अर्पिता खूप तमाशा करते आणि इथून पुढे तर सगळी मालिका बघण्यासारखी, म्हणजे ऑल ओव्हर आजचा भाग जबरदस्त होता, त्यात शंकाच नाही. आता ही अर्पिता टाळ्या वाजवते आणि म्हणते, वा वा वा, आजच्या जमान्यातल्या सती सावित्रीचं त्यागमूर्तीचं स्वागत आहे बाबा घरामध्ये. वा वा वा, सावित्रीने जसं यमाकडून प्राण परत आणले तिच्या पतीचे, तसं तू स्वतःचं शिक्षण सोडलंस की तुझ्या पतीसाठी. काय बाई त्याग तुझा हा. गौरी म्हणते, अर्पिता ताई अहो काय बोलताय तुम्ही हे. अर्पिता म्हणते, सरांना घोळात घ्यायच्या, त्यांना इम्प्रेस करायच्या एक एक आयडिया शोधून काढतेस ना तू. आता गौरी म्हणते, काळजीपोटी केलं मी अर्पिता ताई हे सगळं. अर्पिता म्हणते, काळजीपोटी केलंस, इतकी काळजी होती का तुला सरांची. सरांनी सुखात राहावं, आनंदात राहावं असं वाटतं ना तुला, मग कॉलेज सोडून नाही चालणार, तुला त्यांच्या आयुष्यातून निघून जावं लागेल. अर्पिता आता तिचा हात धरून तिला हकलून लावत असते गौरीला आणि खूप रागात आणि आवेशात जोरजोरात भांडतीये. गौरी म्हणते, माझी चूक काय आहे अर्पिता ताई. अर्पिता म्हणते, अगं निर्लज्जासारखी राहते ना या घरात, गोचिडासारखी चिटकली आहे, रक्त पितेस माझ्या दादाचं आणि म्हणते चूक काय आहे. आता मॅडम येतात तिथे आणि या अर्पिताला मागे लोटतात. अर्पिता म्हणत असते, मॅडम तुम्ही बाजूला व्हा आधी. मॅडम म्हणत असतात, ए नाही तू बाजूला हो. मॅडम खूप प्रोटेक्ट करत असतात गौरीला. आता ही अर्पिता म्हणत असते, ही बाई नकोय आपल्याला घरामध्ये. मॅडम नाही म्हणतात अर्पिताला. पण आता मात्र अर्पिता म्हणते, ही का नाही जाणार, हिचं काय संबंध आहे आपल्या घराशी. दादाचं घर आहे ना, माझ्या दादाच्या आयुष्याची माती केली आहे हिने, तरी तुम्हाला ती माझ्या दादाच्या आयुष्यात का हवी आहे. सर का मॅडम. आता मॅडम तिला पुन्हा लोटतात अर्पिताला, ए मागे हो असं म्हणतात. आता बघा अर्पिता म्हणते, अहो मॅडम आम्ही खायला प्यायला घालतो तुम्हाला, दादा खायला प्यायला घालतो, तुम्हाला हिची काय गरज आहे, सरका बाजूला. मी हकलते गौरीला. अरे देवा, लोटा लाटी चालू आहे या तिघींमध्ये. आता या मॅडम अर्पिताला लोटतात जोरात. तेव्हा अर्पिता म्हणते, काय हो मॅडम, कुठल्या जन्माचं सूड उगवताय तुम्ही आमच्यावर.
आता गौरी म्हणते, अहो अर्पिता ताई असं नका ना बोलू तुम्ही त्यांच्याशी. मग आता ही अर्पिता म्हणते, तुला काय करायचं ग, मी मॅडमशी बोलते ना, तुझा काय संबंध आला, मी कशीही बोलेन काही बोलेल त्यांच्याशी, चल हो बाजूला. आता अर्पिता पुन्हा एकदा गौरीला हकलवत असते. आता मात्र मॅडमनी बापरे रौद्र रूपच धारण केलंय. मॅडमने अर्पिताचा हात असा दाबला की नाही, अर्पिताला खूप त्रास होत असतो. आता अर्पिता मोठ्याने ओरडायला लागते, मॅडम मॅडम माझा हात सोडा. आता गौरी म्हणत असते, आई आई सोडा त्यांना सोडा. पण या काही सोडायला तयार नाही बाबा. शेवटी या गौरीने पूर्ण ताकद लावली आणि त्या अर्पिताचा हात सोडवला मॅडमच्या तावडीतून. आता गौरी म्हणते, नाही नाही आई तुम्ही मागे व्हा ना, असं काय करताय. आता अर्पिताला म्हणते, अहो अर्पिता ताई तुम्ही मागे व्हा ना, आईंशी असं बोलू नका. आता लगेच ही अर्पिता म्हणते, तुला फार पुळका आलाय ना, आई म्हणतेस ना, चल आता दोघी घराच्या बाहेर व्हा, मोठा पुळका आला एकमेकींचा. आता अभिमन्यू सरांची हजेरी लागली आहे तिथे. या दोघी बाहेर जात असतात, म्हणजे ही अर्पिता दोघींना हकलत असते, तेव्हा अभिमन्यू सर तिथे येऊन ओरडतात अर्पितावर. मॅडम मोठ्याने म्हणत असतात, नाही नाही ती नाही जाणार. अर्पिता म्हणते, अरे दादा. आता ओरडतात अभिमन्यू सर अर्पितावर, काय अर्पिता नाही जाणार कोणी कुठे, चल बस. आता मॅडमला आत नेतात हे अभिमन्यू सर समजावून, नाही मॅडम कोणी कुठेही जाणार नाहीये, तुम्ही शांत राहा. आता दार लावून घेतात ते मॅडमला शांत करून आणि गौरीला म्हणजे अभिमन्यू सर काहीच बोलत नाही, ते फक्त असे समोर येतात दरवाजा लावून. तेव्हा ही गौरी म्हणत असते, सर तुम्ही अर्पिता ताईंशी बोला ना, माझ्यामुळे मायलेकींमध्ये भांडणं नको व्हायला, मला खूप गिल्टी वाटतंय हो, तुम्ही बोला ना त्यांच्याशी, त्यांना सांगा की तुम्ही राग माझ्यावर काढा, मॅडमवर कशाला. आता खूप मोठं भांडण झालं हो सर, अर्पिता ताईंना लागलं असेल, आईंनी त्यांचा हात घट्ट धरला होता. सर या सगळ्यामध्ये खरंच मला गिल्टी वाटते, तुम्ही बोला ना आईंना प्लीज, आईंना हे सगळं सांगा ना. आता ही पुढे काही बोलणार, तेवढ्यात अभिमन्यू सर म्हणतात, ती माझी आई नाहीये. आता हे ऐकल्यानंतर गौरी एकदम स्तब्ध होऊन जाते. अभिमन्यू सर म्हणतात, ती माझी आई नाहीये, आमच्या दोघांचीही आई नाहीये ती, आणि यापुढे मला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाहीये, सॉरी या बाबतीत कुठलेही प्रश्न विचारायचे नाही, असं अभिमन्यू सर गौरीला म्हणतात. आता गौरी काय विचारणार पुढे असं बोलल्यावर. आता ती एकदम शांतच होऊन जाते हा प्रेक्षकांनो. आता हा सस्पेन्स कायम ठेवून अभिमन्यू सर तिथून निघून गेलेत. आता या गौरीला हजार प्रश्न उभे राहिले ना, अभिमन्यू सरांची आई नाहीये तर मग कोण आहे, मावशी आहे का, आत्या आहे, मामी आहे, काकू आहे, कोण आहे. म्हणजे आता ही बाई एवढी घरात राहते, स्वाभाविक आहे ना प्रेक्षकांना कोणालाही हे प्रश्न येतीलच. आता गौरी या मॅडमकडे जाते. आता मॅडम मनाशीच बडबडत असतात, तिने मारलं तनूला, लागलं असं त्या बडबडत असतात. गौरी विचार करते, ह्या अभिमन्यू सरांच्या आई नाहीयेत तर मग कोण आहेत, मावशी आहेत, काकू आहेत की आत्या आहेत. आता ती त्यांना विचारते, मॅडम तुम्ही कोण आहात अभिमन्यू सरांच्या. आता या मॅडम बोलत असतात की मारलं माझ्या तनूला, मारलं. आता गौरी त्यांच्या जवळ जाऊन त्यांना शांत करायचा प्रयत्न करते, थांबा शांत व्हा, काय झालं तुम्हाला. मॅडम आता गौरीला म्हणत असतात, तनू तू ये माझ्याकडे, बस 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 तनू. आता गौरी म्हणते, मॅडम काय झालं तुम्हाला. आता यांना आवडे ना, तिने मॅडम म्हटलेलं असं मला लक्षात आलं. त्या काय करतात, गौरीला म्हणतात, तू थांब इथे. आता त्यांनी त्यांचं कपाट उघडलंय आणि कपाटातनं सगळ्या वस्तू खाली फेकतात. त्यांना कदाचित तो फोटो दाखवायचा आहे गौरीला, पण तो फोटो नेमका त्यांना सापडेना. त्या आता हायपर होतात आणि म्हणतात, मला सापडत नाही तनू. आता ही म्हणते, शांत व्हा, काय करताय तुम्ही, तुम्हाला काही हवंय का, मी देते ना. पण ह्या सगळं सामान पसरवतात खोलीमध्ये. शेवटी गौरी त्यांना शांत करत म्हणते, तुम्ही शांत व्हा बरं. मॅडम गौरीला म्हणत असतात, तू इथे राहा, तिला मार तिला. आता ही गौरी म्हणते, हो तुम्ही शांत व्हा, माझं ऐकणार नाही का तुम्ही, माझं ऐकणार ना, चला तुमची औषधाची वेळ झाली ना, मी तुम्हाला औषध देते. आता गौरी त्यांना शांत करते. मॅडम सारख्या म्हणत असतात, तू तिला मार तिला. गौरी आता त्यांना औषध देते आणि झोपवते शांत. पण आता गौरीला असं वाटतं, तो पडलेला सगळा पसारा कपाटातला आवरून ठेवावा, म्हणून आता तिने तो सगळा पसारा आवरलाय आणि प्रेक्षकांनो ते सगळं आवरून सावरून ती अगदी व्यवस्थितपणे कपाट बंद करते. पण कपाट बंद केल्यानंतर तिला लक्षात येतं, अरे आत्ता मी काय ठेवलं त्या पेटीत. आणि ती ते पेटी पुन्हा उघडते. एक छोटीशी अशी पेटी आहे, लाकडी पेटी. त्या कपाटामध्ये तिने ती पेटी उघडली आहे आणि बघते तर काय, त्यामध्ये तर तन्वीची डायरी. आणि ती विचार करायला लागते, अरेच्चा ही डायरी तर सेम टू सेम तन्वीच्या डायरी सारखी आहे. आता कुतूहलाने गौरीने ती डायरी उघडली आहे आणि त्यात अक्षर सुद्धा तन्वीचं असतं. आता मात्र ही गौरी एकदम हादरूनच गेली, तिच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
ती विचार करते, अरे बाप रे, हे अक्षर सुद्धा तर तन्वीचंच आहे आणि ही डायरी मॅडमकडे कशी काय आली? काय संबंध आहे या सगळ्याचा? मला तर काही सुचेनासच झालंय. तर आता गौरीने त्या डायरी मधलं पहिलं पान वाचायला सुरुवात केली आहे. त्यावर लिहिलेलं असतं की आई माझ्यावर मोठ्याने ओरडली आणि एक छोटासा काही सेकंदाचा प्रसंग 1999चा त्यांनी दाखवलाय. मॅडम आता या तन्वीवर ओरडताना दाखवलाय. तनू काय चाललंय तुझं? तन्वी मॅडमला म्हणजे तिच्या आईला म्हणत असते, आई तुझा माझ्यावर एवढा पण विश्वास नाही का ग? तुला खरंच असं वाटतंय का की माझी चॉईस इतकी वाईट असणार आहे? पण मॅडम मात्र तिच्यावरती खूप चिडलेल्या असतात. आता गौरीने तन्वी हे वाक्य ऐकलं म्हणजे तन्वी आणि या मॅडम, आई आणि मुलीचं नातं या दोघींमध्ये इथवर गौरीला पूर्ण कळलेलं आहे. आता झोपलेल्या मॅडमला ही सारखी बघत असते गौरी आणि विचार करते, तनू म्हणजे तन्वी आणि मॅडम म्हणजे बापरे, तन्वीची आई म्हणजे ह्या मॅडम आहे. पण तन्वीने तर तिच्या डायरीमध्ये लिहिलं होतं तिची आई खूप स्ट्रिक्ट आहे, कडक, एकदम शिस्तबद्ध, एकदम बाणेदार आणि ह्या तर अशा, म्हणजे हे कसं शक्य आहे? मॅडमची अशी अवस्था काय झाली असेल? काय झालं असेल मॅडमना? अरे देवा, हे सगळं काय चाललंय? मॅडम अभिमन्यू सरांच्या घरात काय करताय? त्यांचा आणि अभिमन्यू सरांचा काय संबंध आहे? हा, तनू तनू म्हणतात ना ह्या मला, म्हणजे त्यांना कदाचित त्यांच्या मुलीची आठवण येत असणार म्हणून त्या मला सारखं सारखं तनू तनू म्हणत असाव्यात. आता गौरीने तिच्या मनाने जे जे अर्थ लावायचे ते लावून घेतलेत प्रेक्षकांनो आणि आता ती सारखी या मॅडमकडे बघताना दिसली आहे. आणि आता हा भाग त्यांनी संपवलाय, पण आता पुढच्या भागात त्यांनी धमाकाच केलाय. कारण झालंय असं की गौरीला काही तिच्या प्रश्नाची उत्तरं अभिमन्यू सर देईनात. हा भाग त्यांनी संपवलाय आणि पुढच्या प्रोमोमध्ये दाखवलंय की गौरी सरांशी काही बोलणार, तेवढ्यात सर म्हणतात मला मॅडम बद्दल काही प्रश्न विचारायचे नाहीत. तर आता गौरी मॅडमकडेच जाते आणि मॅडम जवळ माहीचा विषय काढते. मॅडमला म्हणते, माहीला बोलवायचं का आपण? आता मॅडम थोड्या चिडलेल्या दिसतात आणि अभिमन्यू सर नेमके तिथे खोलीत येतात. आता काय तमाशा होईल हे पुढे बघत राहूया प्रेक्षकांनो, पण आता मजा येणार आहे सगळेच एपिसोड बघायला. आजचा एपिसोड छान होता की नाही? मग आठवणीने आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. भेटूयात उद्या रात्री पुन्हा एकदा तू भेटशी नव्याने या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत धन्यवाद.